नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आज श्रावण महिन्यातला शेवटचा दिवस आणि म्हणजेच अमावस्या. ह्या तिथीला सुद्धा आपल्या सनातन हिंदू धर्मात खूप महत्व आहे. कारण ह्या अमावस्येला श्रावणी अमावस्या, पिठोरी अमावस्या किंवा मातृदिन असं सुद्धा संबोधलं जातं. खरं तर या दिवशी बालकांचे संरक्षण व्हावं यासाठी आई हे मुलांसाठी व्रत करते. आपले अपत्य सुखी आणि समृद्धी राहावे असे प्रत्येक आईला वाटत असते आणि म्हणूनच या दिवशी आई आपल्या मुलांना वाण देते. पिठोरी व्रत करून आई पक्वान्न तयार करते आणि ते डोक्यावर घेऊन अतिथी कोण असे विचारते. तेव्हा मुलं मी आहे असे आपले नाव सांगून पक्वान्न मागील बाजूने स्वतःकडे घेऊन घेतात. पिठोरी अमावस्येला वंशवृद्धीसाठी ही पूजा करण्यात येते, म्हणून याला मातृदिन असे संबोधले जाते. आणि दुसरे एक महत्वाचं कारण म्हणजे की या दिवशी जो नैवेद्य केला जातो तो आपल्या पितरांसाठी केला जातो. कारण पितरांना आपल्याकडून काही ना काही जावं किंवा त्यांचं स्मरण करावं या हेतूनं हा दिवस साजरा केला जातो. आणि म्हणूनच दोन प्रकारे हा दिवस केला जातो. या अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात, तर या दिवशी 64 योगिनीची पीठांची प्रतिकृती तयार करून ती पूजली जाते आणि म्हणून या दिवसाला पिठोरी अमावस्या म्हणतात. ही मुलांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी साजरी करण्यात येते असून या दिवशी सायंकाळी आंघोळ करून 8 कळस स्थापित केले जातात. त्यावर पूर्ण पात्रे ठेवून ब्रह्मा महेश्वरी व इतर शक्तीची पूजा केली जाते. तांदळाच्या राशीवर 64 योगिनींना आव्हान देऊन पिठाच्या मूर्त्या तयार केल्या जातात. तसेच पिठाने तयार केलेल्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. नैवेद्याला वालाचा बिरड, माटाची भाजी, तांदळाची खीर, पुऱ्या, साटोरी आणि वडे तयार करण्यात येतात. अशा रीतीने हे व्रत पूर्ण केले म्हणजे अखंड सौभाग्य व दीर्घायुषी पुत्र प्राप्त होतात. आता आपण ह्या व्रताची कहाणी बघूया. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याच्या घरी श्रावणातल्या अवसेच्या दिवशी वडिलांचे श्राद्ध असे. इकडे दरवर्षी काय होई, ज्या दिवशी श्राद्ध त्या दिवशी सकाळपासून त्यांच्या सुनेचे पोट दुखू लागे व ब्राह्मण जेवायला बसण्याची वेळेस बाळंत होऊन पोट मरून जाईल. असं झालं म्हणजे ब्राह्मण तसेच उपाशी जात. असे नियमाने 6 वर्ष झाले. 7व्या वर्षी तसंच झालं. तेव्हा सासरा रागावला. ते मेलेलं पोर तिच्या ओटीत घातले. तिला रानात हाकलून दिलं. पुढे जाता जाता ती एका मोठ्या अरण्यात गेली. तिथे तिला झुटिंगाची बायको भेटली. ती म्हणाली, बाई बाई तू कोणाची? कोण? इथे कोण्या कारणात येणं केलंस? आलीस तशी लवकर जा, नाहीतर माझा नवरा झोटिंग येईल आणि तुला तो मारून खाऊन टाकील. तेव्हा ब्राह्मणाची सून म्हणाली, तेवढ्याच करता मी इथे आले आहे. झोटिंगाची बायको म्हणाली, बाई बाई तू इतकी जीवावर उदार का? तशी ब्राह्मणाची सून आपली हकीकत सांगू लागली. ती म्हणाली, मी एका ब्राह्मणाची सून. दरवर्षी मी श्रावणी अमावस्येला बाळंत होते व मूल मरून जाते. त्याच दिवशी आमच्या घरी माझ्या आजो सासऱ्याचे श्राद्ध असे. माझे असं झालं म्हणजे श्राद्धास आलेला ब्राह्मण उपाशी जात असे. अशी 6 बाळंतपण झाली. 7व्या खेपेला सुद्धा असंच झालं. तेव्हा मामांजी म्हणजे सासरे भावांना माझा राग आला. ते म्हणाले, माझा बाप तुझ्या बाळंतपणामुळे 7 वर्ष उपाशी राहिला तर तू घरातून चालती हो. असं म्हणून हे मेलेले मूल माझ्या ओटीत घातलं आणि मला हाकलून दिलं किंवा घालवून दिलं. नंतर मी इथे आले आहे. आता जगून तरी काय उपयोग आहे किंवा काय करायचं आहे? असं म्हणून ती रडू लागली. तशी झोटिंगाची बायको तिला म्हणाली, बाई तू भिवू नको, घाबरू नको. अशी थोडी पुढं जा. तिथं तुला एक शिवलिंग दृष्टीस पडेल. बेलाचं झाड लागेल. तिथे एका झाडावर बसून राहा. रात्री नागकन्या, देवकन्या, 7 अप्सरा बरोबर घेऊन तेथे पूजेला येतील. पूजा झाल्यावर खीरपुरीचा नैवेद्य दाखवतील आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारतील. असे झाल्यावर मी आहे म्हणून म्हण.
त्या तुला पाहतील, कोण कोटची म्हणून चौकशी करेल, तेव्हा तू सगळी हकीकत त्यांना सांग. ब्राह्मणांच्या सुनेनं बरं म्हटलं. तिथून उठली, पुढे गेली. तो एक बेलाचे झाड पाहिलं, तेथेच उभी राहिली. इकडे तिकडे पाहू लागली. तो जवळच एक शिवलिंग दृष्टीस पडले. तशीच ती शेजारच्या झाडावर बसून राहिली. इतक्यात रात्र सुद्धा झाली. तशी नागकन्या, देवकन्या आणि 7 अप्सरा स्वाऱ्या सुद्धा तेथे आल्या. त्यांनी शिवलिंगाची पूजा केली, नैवेद्य दाखवला आणि अतिथी कोण आहे म्हणून विचारलं. त्याबरोबर ती खाली उतरली आणि मी आहे म्हणून म्हणाली. तेव्हा सगळ्यांनी मागे पाहिले. त्यांना आश्चर्य वाटले. तिची कोण, कुठली म्हणून चौकशी केली. तिने सर्व हकीकत सांगितली. नागकन्या, देवकन्यांनी तिच्या मुलांची चौकशी केली. तेव्हा अप्सरांनी ती दाखवली. पुढे त्यांना तिच्या 7 मुलांना जिवंत केले आणि तिच्या हवाली गेले. पुढे तिला हे व्रत सांगितले. 64 योगिनीची पूजा करायची सांगितली आणि मृत्यूलोकी हे व्रत प्रकट करायला सांगितले. तशी तिने विचारलं, ह्यानी काय होतं? अप्सरानं सांगितलं, हे व्रत केलं म्हणजे मूलबाळ दगावत नाही, सुखासमाधानात राहता येतं. पुढे ती त्यांना नमस्कार करून निघून गेली. ती आपल्या गावात आली. लोकांनी हिला पाहिलं. ब्राह्मणांना जाऊन सांगितलं, भटजी भटजी, तुमची सून घरी येत आहे. त्याला ते खोटं वाटलं. अर्धघटकेनं पाहू लागला. तो मुलबाळा दृष्टीस पडू लागली. पाठीमागून सुनेला पाहिलं. तसा उठला, घरात गेला. मूठभर तांदूळ तांब्यावर पाणी आणलं. तांदूळ सुनेवरून आणि मुलावरून ओळून टाकले किंवा दिले. हातपाय धुवून घरात आला. सर्व हकीकत सुनेला विचारली. तिने ती सारी हकीकत सांगितली. पुढे सर्वांना आनंद झाला आणि मुलाबाळासहित सुखाने ती नांदू लागली. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण. अशा प्रकारे ही कहाणी आपण ऐकली. याचबरोबर आपल्या मुलांना सुख आणि संपत्ती किंवा समृद्धी प्राप्त व्हावी यासाठी प्रत्येक आई हे व्रत करत असते. अर्थात ज्यांना मूलबाळ नाही अशांनी स्त्रियांनी सुद्धा हे व्रत केलं जातं किंवा करावं असं आपल्या हिंदू धर्मात शास्त्र सांगते. त्यामुळे यावेळची अमावस्या अर्थात फार महत्त्वाची मानली जाते, श्रावणी अमावस्या. कारण पितरांना तर्पण किंवा पितरांना नैवेद्य सुद्धा याच दिवशी दिला जातो. सूर्याला जल अर्पण केलं जातं, तेही स्टीलच्या किंवा जर्मलच्या तांब्यातून केलं जातं. अर्थात आपण जे जल अर्पण करतो ते नेहमी तांब्याच्या तांब्यातून किंवा आपल्या देवपूजेच्या कलशाच्या तांब्यातून अर्पण करतो. पण ह्या दिवशी मात्र स्टीलच्या किंवा चांदीच्या तांब्यातून आपण जल अर्पण करायचं असतं आणि अशा प्रकारे हे व्रत संपन्न केलं जातं. मैत्रिणींनो, ही कहाणी तुम्हाला कशी वाटली? आवडली का? आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला अजिबात सुद्धा विसरू नका. थँक्यू मैत्रिणींनो. परत एकदा नमस्कार मैत्रिणींनो. नमस्कार.